आज आपण आहे ना भरलेली ढोबळी करणार आहोत. त्याच्यासाठी आपण ती ढोबळी मिरची कापून घेऊ. हो का, अशी अशी उभी कापून घ्यायची. हो का, अशी म्हणजे आपल्याला त्याच्यात शेंगदाण्याचं कूट भरता येतं. हो का, अशी कापून घ्यायची. इथं मी एक 8-10 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता ह्याच्यात टाकू आपण 8-10 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, ह्या पण टाकू. आणि एक वाटीभर शेंगदाणे घेतले, हे पण याच्यात टाकू. आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. आता आपलं शेंगदाण्याचं कूट बनवून झालंय. हे बारीक पण नाही वाटायचं, असं आबडधोबड वाटायचं. आता आपला मसाला आपण ह्याच्यात काढून घेऊ. आता याच्यात आपण पहिले हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या 3-4, पण आता अजून थोडस लाल तिखट टाकू. 2 चमचे लाल तिखट टाकले, 2 चमचे धना पावडर टाकली आणि 1 चमचा मीठ टाकू. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्या ढोबळी मिरचीत आपण हा मसाला भरून घेऊ. ढोबळी मिरचीत मसाला भरताना खूप जास्त भरायचा कधी पण, म्हणजे ढोबळी मिरची चवीला पण छान लागते. आणि तुम्हाला हाताने भरायचं नसलं तुम्ही चमच्याने पण भरू शकता. हे बघा आपला मसाला भरून झाला. इथं मी या पॅन मध्ये थोडस तेलाचा फवारा हाणलाय. आता या ढोबळी मिरची याच्यात टाकून घेऊ. आता मिरची वाजून परत वरून तेल शिपडू, असं स्प्रे करून तेलाचा असं. आता याला एक 5 मिनिटं झाकण ठेवू याच्यावर. आता आपले 5 मिनिटं झाले, याच्यावर झाकण काढलंय मी. अशा उलट्या पालथ्या करायच्या मिरच्या. आता अजून थोडं तेल ओतायचं त्याच्यावर. बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावर परत झाकण पालथं घालायचं. एकदम बारीक गॅस करायचा. आता ही ढोबळी शिजली. आता हे जे थोडा मसाला राहिला त्यातलं थोडस शेंगदाण्याचं कूट असं वरून टाकायचं. याच्यावर वरून थोडस असं तेल टाकायचं. आता याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता याच्यावर थोडस पाण्याचं असं थोडं शितोडं द्यायचं. आता आणि गॅस थोडासा मोठा करायचा. आता याच्यावर झाकण ठेवून याला 5 मिनिटं शिजून देऊ आपण. आता आपले 5 मिनिटं झाले. आता हे झाकण काढू. हे बघा आपली ढोबळी मिरची शिजून झाली. आता ही तयार झाली. आता याला तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकता. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कशी लागली ती.